शिवाजी कोण होता असं पुस्तक हातात घेतो आणि म्हणतो की शिवाजीचा एकेरी उल्लेख केला आणि त्या दिशेने आपण भरकटायला लागतो. दुसऱ्या दिवशी कुठला तरी महाराज उठतो, त्याच्याबद्दल कुठलं तरी कोटेशन करतो. हे चाललेलं सगळं षडयंत्र आहे. तुम्ही आज आत्ता अलीकडचे जर चित्रपट पाहिले, आत्ताच आलेला फुले चित्रपट जो आहे, प्रके अत्रेंनी 1956 ला पहिला चित्रपट महात्मा फुलेंवरती तयार केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हाताने त्याचा प्रोमो झाला आणि त्या दिवशी तो प्रदर्शित झाला. आणि त्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मला महात्मा फुलेंचं चरित्र लिहायचं होतं, परंतु ते चरित्र लिहायचं राहून गेलं. आणि तो प्रके अत्रेंनी दाखवलेला चित्रपट आणि हा काल परवा आलेला फुले चित्रपट पहिलंच विधान आहे सावित्रीबाई फुलेंच्या दोनचं. महात्मा सेठजी म्हणतात त्यांना, आमच्या सेठजींना देवाचं वावर होतं, ते देव मानणारे होते. पहिलंच वाक्य टाकून दिलं त्यांनी आपल्या कोणाला. या कथा बदलवणं सुरू आहे. आज येणारे जे चित्रपट आहेत ते कथा बदलवणं सुरू आहे. या महामानवांचा इतिहास बदलवणं सुरू आहे. गत काळामध्ये इतिहास लिहिणारे तेच होते, विचार मांडणारे तेच होते. तोडका मोडका आणि विकृत केलेला इतिहास आहे हा तुमच्या आमच्या समोर आणला गेलेला आहे. मग आपण तो इतिहास कुठेतरी आजच्या थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्या बहुजन समाजातले अनेक विचारवंत, अनेक अभ्यासक, अनेक संशोधन करायला लागले होते. इतिहासाचे दाखले पुरावे तपासत होते, नवा इतिहास मांडून पाहत होते, प्रति इतिहास लिहून पाहत होते. आणि पुन्हा नव्यानं ही जी पिढी आहे, ही पिढी कोणती आहे तर दृश्यश्राव्य माध्यमाची. ती वाचणारी पिढी नाहीये, विचार ऐकणारी पिढी नाहीये. ही दृकश्राव्य माध्यम बघणारी जी पिढी आहे, या पिढीला तुमच्या 30 सेकंदाच्या रीलमध्ये जे बिंबवल्या जाईल, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्रामच्या युनिव्हर्सिटीमधून जे ज्ञान त्यांच्यापर्यंत पाचवेल, महात्मा फुले त्यांना कसे कळालं त्या इंस्टाग्राम मधून कळतील, त्या युट्यूब चॅनलवरून कळतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते तर त्यांना तिथून कळतील. पण मूळ विचार त्यांचा कुठून कळणार आहे? ही जी ग्रंथ आहे, ती पुस्तकं आहे, ती त्यांच्यापर्यंत कधी पोहोचणार आहे? त्यांना वाचायला वेळ नाहीये. आम्ही त्यांना स्पर्धेच्या घोड्यासारखे उभं केलेलं आहे. जसे स्पर्धेत घोडे पळतायत त्या पद्धतीने झापडं लावून दिलेलं आहे. नीट डॉक्टर, नीट चालायचं डॉक्टर व्हायचं, जे करायचं इंजिनियर व्हायचं. वर्तमान अवस्थेमध्ये तुमच्या आमच्या संवेदनेचं, मानवतेचं किंवा भावभावनांचं काय करणार? तुमच्या आमच्या संवेदनांचं, भावभावनांचं काय करणार आहे? कौटुंबिक विचारसरणीचं काय करणार आहे? नात्यागोत्यांचं काय करणार आहे? घरातल्या कुठल्या दुःखामध्ये डोळ्यामध्ये अश्रू आला पाहिजे आणि कुठल्या विरोधावर हास्य आलं पाहिजे हे कधी शिकवणार? पाठीमागची एक व्हिडिओ क्लिप आली, जीई मध्ये टॉपर असलेला मुलगा आई त्याला हात धरून नाचवते तर त्याला हात सुद्धा हलवता येत नाही. काय वास्तव? भयानक असलेलं हे वास्तव आहे आणि भयानक असलेलं वास्तव महामानवांना अभिप्रेत नसलेलं वास्तव. म्हणजे त्यांनी तुम्हाला आम्हाला मानवतेची जाणीव करून दिली, शिक्षणाची दारं खुली करून दिली. म्हणजे सावित्रीबाई फुलेंना शेणाचे गोळे खावे लागले हा इतिहास तुमच्या आमच्या समोर सगळ्यांना परिचित आहे. पहिली शाळा काढताना काय करावं लागलं, नगरला शिक्षिका म्हणून प्रशिक्षण घेत असताना काय केलेला विरोध काय होता हा त्यांना लक्षात आलेला. घरातून स्त्रिया बाहेर पडल्या पण पुरुष घरात घुसले नाही. हा मार्मिक भाग जर तुमच्या लक्षात आला तर तो लक्षात येईल की म्हणजे ते म्हणतात की सावित्री घर घर में है मगर ज्योतिबा कहाँ है उनका खोज लेना. म्हणजे तुमच्या आमच्या घरात सावित्री तयार होत आहे पण सावित्री गुरफटल्यात पुन्हा. 16 सोमवार, मार्गशीर्ष गुरुवार, हरतालिकेचं कुठल्या तरी बाबाच्या मठामध्ये जाऊन सप्ताह, अंधश्रद्धेच्या संदर्भामध्ये, कर्मकांडाच्या संदर्भामध्ये, देवदेवकांच्या संदर्भामध्ये सर्वांचा निर्मित आहे तो एकदनी त्याचे ध्यान धराम आणि सर्व असं म्हणणारे महात्मा ज्योतिबा फुले त्यांनी सांगितलेला जो विचार आहे निर्मिकाच्या पातळीवरचा तो अतिशय महत्वाचा आहे, जो अखंडाच्या स्वरूपाने येतो आहे. आणि मग तो विचार तुमच्या आमच्या मनामध्ये येत असताना त्या ठिकाणी तो विचार जातो कुठे? सर्वांचा निर्मिका आहे एक धनी त्याचे भय म्हणे धना सर्व. न्यायाने वस्तूचा उपभोग घ्यावा, आनंद करावा, भांडू नये. धर्मराज्य भेद मानवा नसावे, सत्याने वर्तावे ईशासाठी. ईश्वर मानलाय पण तो निर्मित ईश्वर मानलेला आहे. 4 वेदांमध्ये, 18 पुराणांमध्ये, 9 उपनिषदांमध्ये, 4 वेदांमध्ये तर देवाचं अस्तित्व जे आहे हे नामानं नाहीच आहे. तुमच्या आमच्या निसर्ग शक्ती, सूर्य देवता असेल, जलदेवता असेल, अग्निदेवता असेल, वायू देवता असेल, वृक्ष देवता असेल, म्हणजे जी सृष्टी आहे ती सृष्टी तुमच्या आमच्या समोर देवत्वाचं स्थान आहे, जी आज तुमच्या आमच्या समोर उभी राहिलेली आहे. हे कर्मकांडानं उभी राहिलेली आहे. म्हणजे नाशिकचं प्रकरण घडतं काय, कुठला तरी बाबा आसाराम बाबा जेलमध्ये जातो काय, हे सगळं वास्तव तुमच्या आमच्या समोर डोळे उघडून आहे. पण तरी सुद्धा आपण त्याच्याकडे काना डोळा करतो. म्हणजे इतकं विभत्स स्वरूपाचं रूप तुमच्या आमच्या समोर समाजाचं दिसतं आहे
त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलंय ते फार महत्वाचं आहे. जप अनुष्ठाने स्त्रिया मुले होती तुझ्या का करती मुलासाठी. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या अखंडामध्येच हा विचार आहे. भेट भट ब्राह्मणांत बहु स्त्रिया माझ अनुष्ठानी बीज नाही काय. जे ब्राह्मणांमध्ये मान असलेल्या स्त्रिया आहेत मग त्यांनी अनुष्ठान का करू नये. अनुष्ठानाविना विधवा मुले देती मारून टाकायची संधी कोणी. आता त्या ब्राह्मणांच्या किंवा विधवा परित्यक्ता स्त्रियांच्या अनवरस पुत्रांचा जो पाळणा घर आहे ते सावित्रीबाईंनी चालवलेला आहे. यशवंत हा त्यांचा मुलगा, काशीबाई या ब्राह्मण विधवेचा मुलगा आहे, तो दत्तक घेतलेला. हा विचार एकीकडे म्हणजे शूद्र समजल्या जाणाऱ्या ब्राह्मण घरातल्या स्त्रियांसाठी मुलींसाठी शाळा काढणारे, बहुजनांच्या मुलीसाठी शाळा करणारे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी भिडेच्या वाड्यामध्ये शाळा करतात. शाळा 25 होतात कलेक्टरच्या, पुण्याच्या कलेक्टरच्या माध्यमातून. परांजपेच्या लग्नामध्ये अपमान होतो, अस्पृश्यता मानल्या जाते. हा जो अस्पृश्य व्यक्ती आहे, सावली आमच्यावरती पडू नये असा तो सगळा भाग आहे. म्हणजे हा इतिहास तुम्हाला मला परिचित आहे. मी फक्त इतिहास हा तुम्हाला गुगलच्या एका क्लिकवरती आहे. पण तुमच्या आमच्या मनामध्ये काही प्रश्न उभे राहिले पाहिजेत, काही विचार पेटला पाहिजे, या अनुषंगाने जे काही महत्वाचे मुद्दे मांडणार आहेत तो फार महत्वाचा भाग या ठिकाणी मांडतो. वृद्धांनी विद्यादान द्यावे, भिक्षेकरी व्हावे गावांमध्ये, स्त्री पुरुषांसाठी शाळा त्या घालाव्या, विद्या शिकवाव्या भेद नाही, स्वतः हितासाठी खर्च जे करीती अधोगती जाती ज्योती म्हणे. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या एक अखंडातल्या ओळी जरी आपण अनुभवल्या तर अख्खं आयुष्य खर्च जाईल त्यांच्या तो विचार अनुसरण्यासाठी, त्या विचारांचं अनुकरण करण्यासाठी, तो विचार या ठिकाणी पेरण्यासाठी. ते तुम्हाला लक्षात येईल की महानुभाव संप्रदायाचा उदय हा जो आहे हा उदय दृश्य अस्पृश्यता जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी चक्रधर स्वामींनी निर्माण. हे आहे आपलं 11 व 12 शतक. वारकरी संप्रदाय उदयास आला. महात्मा बसवेश्वरांच्या संदर्भामध्ये आला की मुलग माझ्या बहिणीची करा असं म्हणणारे महात्मा बसवेश्वर 9व शतक. म्हणजे एक एक महामानवाचा तुम्ही चारवाक सांगितलं, शंभूक सांगितला तर हा विचार पुढे पुढे येताना दिसतोय. मग तो पुढेच आलेला विचार पुढे समजा तुकारामांमध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये. म्हणजे जिजाऊंनी सती जाणं नाकारलं आणि जी पहार बोललेली होती, जो अपशकुन मानलेला होता, त्या अंधश्रद्धेला कुठेही म्हणजे हात लावला नाही. त्या अंधश्रद्धेला दूर लोटून दिलं आणि स्वतःच्या मुलाच्या हातात नांगर दिला. निर्वंश झाला तरी चालेल, मी या ठिकाणी नांगर चालवल्याशिवाय राहणार नाही. हा विचार जिजाऊंचा महत्वाचा होता. बातुकलीच्या खेळामध्ये रंगून कुठल्या तरी टीव्ही सिरियल बघणाऱ्या आजच्या मुली, या विचाराच्या पलीकडे घराघरात राबणाऱ्या, रील्स करणाऱ्या, सगळ्यात मोठ्या रील्स असेल आजच्या 30 ते 35 ते 50 या वयोगटातल्या महिलांच्या रील्स. मला वाईट कुठंच म्हणायचं नाही, पण त्या रील्स करत असताना आपल्या संसाराला, आपल्या कुटुंबाला, आपल्या घरातल्या मुलांना आपण कुठल्या संस्कारामध्ये पोहोचवतो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठात गेल्यानंतर जी अस्पृश्यता त्यांना इथं सहन करावी लागली. शाळेच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावं लागलं. फळ्याला स्पर्श करताना आपले डबे वाटतील म्हणून मुलांनी डबे बाजूला काढले. जेव्हा पर्यवेक्षक आले तेव्हा त्यांना प्रश्न विचारला होता की सर्वात जवळचा पृथ्वीजवळचा ग्रह कोणता. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे उत्तर दिलेलं होतं ते फार महत्वाचं होतं. ते असं म्हणाले होते की त्या कोपऱ्यात ठेवलेल्या माठापर्यंत मला पोहोचता येत नाही, तर मला पृथ्वीच्या त्या जवळच्या ग्रहापर्यंत कसं पोहोचता येईल. मी अजून हेच अंतर पार करू शकतो ना. म्हणजे हा विचार बघा, भक्त संप्रदायाने त्या कालखंडामध्ये या पद्धतीचा विचार कनवाळू आणि दयाळू पद्धतीनं स्वीकारलेला होता. ते रामजी सतपाळे यांच्या घरामध्ये अभंग व्हायचे, देवपूजा व्हायची, याचे दाखले आहेत, त्याचा विचार आपल्याकडे आहे. म्हणजे घराघरात बहुजनांच्या घरात देवपूजा होत होती, पण त्यांच्या घरात इकडचा देव वाटवायचा नाही, मंदिरात यायचं नाही. या सगळ्या गोष्टी, मग ते चोखोमेळा असतील, कर्ममेळा असतील, या सगळ्या संत संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा ही अस्पृश्यता जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी प्रयत्न झाले. मांडव संप्रदायामध्ये फार मोठ्या प्रमाणात झाले. 9व शतक असेल, 11व 12व शतक असेल आणि पुढे तुकारामांच्या 17व्या 16व्या 17व्या शतकामध्ये असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड असेल, या सगळ्या कालखंडामधून पुढे येत असताना महात्मा ज्योतिबा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या सगळ्या महामानवांनी ही तुमच्या आमच्यातील जाती व्यवस्था, अस्पृश्यता नष्ट केली. हेच तर मांग ब्राह्मणासी धरावे पोटासी बंधू करी असं म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी अखंडाची ओळी लिहिली. प्लेगच्या साथीमध्ये त्या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या तथाकथित त्या मुलाला कडेवरती घेऊन सावित्रीबाई फुले त्या दवाखान्यात घेऊन जाते आणि त्यांना त्यांच्यापासून प्लेग होतो. कोरोनाच्या काळात आपण सख्या मायबापाला स्पर्श करणारी समाज व्यवस्था पाहिलेली आहे आणि तिथं हा विचार मांडणारी माणसं होते. या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर तुमच्या आमच्या समोर एक सगळी व्यवस्था लक्षात येईल. आणि म्हणून हे सूत्र कधीतरी आपल्याला सांगावं वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतीविषयी जो विचार मांडला,
की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावायचा नाही, दिवा मालवून झोपायचं, त्याचं झाड तोडायचं असेल त्याला मोबदला द्यायचा. शेतकऱ्यांच्या संदर्भामधल्या 12 बलुतेदारांच्या संदर्भातल्या 18 पगड जातीतल्या सगळ्या मावळ्यांना आपला बांधव, आपला समाज, आपला समूह मानून कुठलीही जाती व्यवस्था त्या ठिकाणी मांडली नाही. स्त्रियांच्या बाबतीमध्ये तुम्हाला आम्हाला लाडकी बहिणीची जी योजना मिळते आहे त्या काळामध्ये 50 जे आहेत गुण, ते 50 गुण त्या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले. घर बसलेल्या कुशल असलेल्या स्त्रियांना, किल्ल्यावर काम करणाऱ्या स्त्रियांना स्वायत्त केलेलं, आर्थिक बळ दिलेलं. या सगळा विचार जो येतो तोच पुढे महात्मा ज्योतिबा फुलेंमध्ये आलेला. शेतकऱ्याच्या आसूडमध्ये, गुलामगिरीमध्ये शेतकऱ्याची दैन्यावस्था त्या ठिकाणी सांगितली की शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे म्हटलेलं आहे की शेतकऱ्याचा जो भाजीपाला पिकवतो तो घरामध्ये ठेवतो. त्यांनी स्वतः व्यापारीकरण केलं. त्यांची जी कंपनी होती पुणे कंपनी, त्या कंपनीच्या माध्यमातून भाजीपाला खरेदी करायचा, तो मुंबईला न्यायचा. ते म्हणतात गाडी भरून शेतकरी भाजीपाला मंडईत आणतो आणि बसावर घेऊन जातो. म्हणजे कधी कधी त्याचा मोबदला त्याला मिळत नाही. म्हणजे हे शेतकऱ्याचं दुःख त्यांनी त्या काळामध्ये समजलेलं आहे. व्यापारी फसवतात, मापामध्ये फसवतात, हा विचार त्यांनी त्या काळात मांडलेला आहे. तोच विचार शेतकऱ्याच्या संदर्भात पुढे आला आहे. ही सूत्रे आहे. जे विचार करा की महात्मा ज्योतिबा फुले यांचा मृत्यू होतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 6 ते 7 महिन्याच्या कालखंडामध्ये. हा योगायोग असेल किंवा नियतीचा काय जो असेल तो सोबत. म्हणजे या संदर्भामध्ये म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय गुरु मानले. राजर्षी शाहू महाराजांच्या संदर्भात आपल्याला सगळा इतिहास माहिती आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे अल्पभूधारकाची भूमिका आहे ती मांडली. छोटे शेतकरी, मोठे शेतकरी ही विभागणी केली, महसुलाची विभागणी केली. तीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये झालेली. म्हणजे हा सगळा शेतीविषयक विचार जरी मांडला तर स्त्रीविषयक विचार जरी मांडला, हिंदू कोड बिल काय किंवा महात्मा ज्योतिबा फुलेंचं स्त्रियांच्या शिक्षणाच्या संदर्भातला विचार काय किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्त्रियांना आर्थिक स्वायत्तता देणं हे काय, म्हणजे या सगळ्या विचाराची सूत्री आहे. ही त्रिसूत्री आपल्याला पुन्हा आम्हाला या महामानवांच्या विचारांमध्ये दिसते आहे. समान विचाराचा धागा हा आपल्याला भोवताली येताना दिसतोय. हा सगळा विषय जर आपण लक्षात घेतला आणि तुम्ही आम्ही आज या सगळ्या महामानवांना एका जातीमध्ये बंदिस्त करून टाकतो. आज छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे गावागावात उभे का केले जात आहे त्याच्या पाठीमागचं जर षडयंत्र तुम्ही पाहिलं किंवा चौकात वेगवेगळ्या जाती समूहाचे पुतळे का उभे केले जात आहेत याच्या पाठीमागचं जर षडयंत्र पाहिलं तर त्याची उत्तरं आपल्याला आपोआप मिळायला लागतात. महामानव पुतळ्यात, चित्रात आणि मूर्तीमध्ये किंवा प्रतिमांमध्ये बंदिस्त करून जमणार नाही. ते आता धमन्यांमधून त्यांचा जो विचार आहे तो विचार धमन्यांमध्ये घेऊन तो आचरण धर्मामध्ये आपण आणला पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. विशेष म्हणजे या काळामध्ये जी लोकशाही तुम्ही आम्ही अनुभवतो, स्वातंत्र्य कुठे गाडवीचं नाव आहे असा प्रश्न विचारणारा जो वर्ग आहे तो वर्ग फार नामदेव रसाळांनी तो प्रश्न विचारलेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वातंत्र्य ही संकल्पना मान्य होती नव्हती हा वादाचा विषय आहे. कारण त्यांनी अनेक स्पृश्य अस्पृश्यांच्या परिषदेला सुद्धा हजेरी लावलेली आहे. कारण त्यांचं म्हणणं होतं की हे शिक्षण जोपर्यंत या पूर्ण ब्राह्मणेतर वर्गामध्ये सर्वत नाही तोपर्यंत हा विचार त्या ठिकाणी त्यांनी कोलंबिया विद्यापीठामधून आपल्या वडिलांच्या मित्रांना ते पत्र लिहिलेलं आहे. ते पत्र फार महत्वाचं. ते म्हणाले की आपल्या घरातल्या मुलांना जसं शिकवतोय आपण तसंच मुलींना शिकतो. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल की 56 मध्ये 1956च्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी एक संदर्भ आहे. तो धारवाडच्या मुख्याध्यापकानं अस्पृश्य असलेल्या किंवा मागासवर्गीय विद्यार्थ्याला प्रवेश नाकारला. त्याने ती दाद मागितली आणि दाद मागितल्यानंतर 1856चा कालखंड तर त्या 1856 मध्ये त्याने ती दाद मागितली आणि दाद मागितल्यानंतर सरकारी अनुदान ज्या ज्या शाळा घेतात त्या त्या शाळांमध्ये बहुजन वर्गातला मुलगा हा शिकला पाहिजे आणि म्हणून तो पुढे वर्गाच्या बाहेर का होईना त्याला ते शिक्षण मिळत होतं. आणि हाच धागा पुढे येऊन गेला आणि तुमच्या आमच्या घरामध्ये शिक्षणाची दारं खुली झाली आणि शिक्षण घेऊन आपण पुढे सोडलं. या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात गेला, शब्दांनी पेटतात खरेदारी देश आणि माणसं सुद्धा, आणि ही शब्द ज्ञानरूपानं त्यांच्या आमच्या घरामध्ये तुमच्या आमच्या घरामध्ये आली. आम्हा घरी तुम्ही शब्दांची सर्व शब्दांची शस्त्र येत नाही करून शब्दाची आमच्या नेहमीचे जीवन शब्द धन वाटून देणं लोक असं म्हणाल जगत कोबरा यांनी त्यांच्या अभंगातून हा विचार करून आला. जे ज्ञानाची लालसा तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण करून या सगळ्या गोष्टी मांडलेल्या या महामानवांच्या प्रत्येक विचाराच्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दलितांपुरता सीमित जर कोणी केलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनीच केलं. म्हणजे एक विचार मांडला की आपल्या या अनुषंगाने या प्रत्येक ठिकाणी म्हणजे नंगे को नंगा देखकर नंगा होना इसे गांधी बात कहते हैं, मगर नंगे को नंगा हो देखकर
नंगे को सूट बूट में लाना, इस आंबेडकरवाद कहते असा विचार मांडणारा ही प्रवाह आहे. म्हणजे या अनुषंगाने कुठेतरी ते परिवर्तन झालं. ते परिवर्तन आणण्याची जी मानसिकता आहे, भावनिकता आहे, ती मानसिकता भावनिकता या महामानवाने स्वतः अनुसरली. यांचा अपमान झाला म्हणून नाही, यांना त्या संध्या मिळाल्या म्हणून नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कितीतरी पदव्या घेतल्यात, 22 ग्रंथ लिहिलेले आहेत, 1300-1350 व्याख्यानं त्यांची आहेत, म्हणजे जवळ 650च्या घरात त्यांची संपादना आहेत. म्हणजे राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना निधी दिल्यानंतर मुघनायक सारखं वृत्तपत्र सुरू होत आहे आणि सयाजीराव गायकवाडांनी 25 रुपये दरमहा दिल्यानंतर त्यांचं शिक्षण सुरू होत आहे. हे होऊ नये, स्वतःच्या दरबारात जेव्हा नोकरीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलवलं जातं तेव्हा त्यांना राहायला घर मिळत नाही, खायला भेस मिळत नाही. ही वास्तवता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सहन केली. प्राध्यापक असताना, शिक्षक होत असताना या सगळ्या यातना त्यांना सहन कराव्या लागल्या. म्हणजे परांजपेंच्या लग्नातून महात्मा ज्योतिबा फुलेंना काढून दिलं, हा अपमान झाला म्हणून ते तसं जगलेत का? तर नाही. तर त्यांच्याही लक्षात आलं की ज्ञानामुळे, शिक्षणामुळे तुमच्या आमच्यातली ही स्पृश्य अस्पृश्यतेची, जाती व्यवस्थेची आणि या मनुवादाची पाळंमुळं आपण नष्ट करू शकतो. आणि म्हणूनच आज तुम्ही आम्ही काही प्रमाणात का होणार ही पाळंमुळं आपण नष्ट करू शकतो आहोत. मात्र तुमच्या आमच्या डोक्यात विराजमान झालेली मनुस्मृती आजही पुसल्या गेलेली नाही. विशेषतः महिला वर्गाने राग लावू नये, महिला वर्गाच्या डोक्यामध्ये आजही मनुवाद जसाच्या तसा विराजमान आहे. कोणत्याही घरामध्ये आपण जात असताना, म्हणजे आपण एखाद्या पोथी पारायणाला 3-3 तास बसू शकतो, मात्र अभ्यास करणाऱ्या आपल्या मुलाबरोबर शेजारी 1.5 तास बसू शकत नाही. तो कोणता अभ्यास करतो आहे, काय करतो आहे, कुठलं वाचन करतो आहे. शिक्षणाची दारं आपण जिथपर्यंत पार केली, त्याच्या पुढं शिक्षण, अध्ययन, अध्यापन आपण बंद केलं. या सगळ्या गोष्टी रांगावाडा, उष्टीकाडा आणि पाडोतीद्वा या दरवाजाच्या आत, म्हणजे बंद दाराच्या आत ज्या पोकळीत आपण जगतो आहोत, त्या पोकळीतून बाहेर येणं तितकं महत्वाचं आहे. सावित्री बाहेर आल्या म्हणून तुम्ही बाहेर येऊ शकला. आणि त्यांनी जे तुम्हाला बाहेर आणलेलं आहे ते विचारांनी, आचरणाने आणि संस्कृतीच्या पद्धतीनं हा उद्देश करण्यात कमी मोठा नाहीये. मात्र वर्तमान अवस्थेमधला जो भोवताल आहे तो तुमच्या माझ्या घरामध्ये, सगळ्यांच्याच घरामध्ये, तो तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या घरामध्ये आहे की आपण कितीही दूर लोटण्याचा प्रयत्न केला, म्हणजे स्त्रीला गुलामगिरीतून आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तरी ती त्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर यायला तयार नाहीये. ही वास्तवता नाकारून चालणार नाही. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर तुमच्या आमच्या लक्षात येईल की या समाजामधला जो पुढे जाणारा जो वर्ग आहे तो मागे वळून पाहत नाही. पुढे जाणारा जो वर्ग आहे तो मागे वळून पाहत नाही. हे जाती व्यवस्थेतला त्या जाती समूहातला व्यक्ती, मग तुम्ही दलितेतर घ्या किंवा दलित घ्या, तो वर्ग बाहेर आल्यानंतर तो पुन्हा त्या वर्गातला ब्राह्मण बनतो. म्हणजे एखादा दलित वस्तीतला एखादा व्यक्ती मोठा अधिकारी होतो, बाहेर येतो, एका चांगल्या सुखवस्तू भोगवस्तू घरामध्ये तो राहतो आणि मग त्याच्या गावामध्ये जो पुन्हा पीडित अन्याय अत्याचार सहन करणारा जो भाऊ आहे त्याच्याकडे बघत नाही. तुम्ही आम्ही कृषी संस्कृतीशी ना जोडणारी जी माणसं आहोत तीही पुन्हा आपण तेच करताना दिसतो. म्हणजे पुन्हा त्या गावाच्या वेशीतून आपण बाहेर पडलेलो आहोत. पुन्हा त्या गावाच्या वेशीत आत जाऊन गावात खितपत पडलेल्या, मातीत सडणाऱ्या माणसांना, मातीत राबणाऱ्या माणसांना आपण छातीशी गवळावून येत नाहीये. ही वास्तवता ही आपल्याला नाकारता येणार नाहीये. या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगानं बालचंद्र फडकेंनी जी दलितत्वाची व्याख्या केलेली आहे, ज्याच्यावर अन्याय होतो, अत्याचार होतो, ज्याचं शोषण होतं, जो पीडित आहे, जो दीनदलित आहे, ज्याच्यावरती अनेक छळ यातना होतात, ते सगळे दलित आहेत. मग तुम्ही आम्ही एखाद्या नोकरीमध्ये असाल तर तिथं गुलाम आपण आहोत, एखाद्या भांडवलदारी शाही व्यवस्थेमध्ये असाल तिथं आपण गुलाम आहोत. आपण प्रत्येक पद्धतीला गुलाम आहोत. स्वातंत्र्यामध्ये असून सुद्धा हे राज्य म्हणे जनतेचे, हे राज्य म्हणे जनतेचे, जो जो करील दयाचे, हे राज्य म्हणे लोकशाहीचे, कधी कधी लोकांचे, अन्यथा शाही लोकांचे. ही लोकशाहीची व्याख्या वर्तमान अवस्थेमध्ये झालेली आहे. आपले हात बळकट करून दुसऱ्याचे हात कमकुवत करणाऱ्या उचालतीचं नाव लोकशाही म्हणून. या सत्ताधीशांनी, या हुकुमशाहीवाद्यांनी ज्यांच्या मनामध्ये या बहुजन वर्गातल्या, दीनदलित वर्गातल्या माणसाला अधिकार कुठला मिळणार नाही याची व्यवस्था करून ठेवली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य पूर्णपणे नष्ट झालेलं. आज कोणतीही गोष्ट सामाजिक किंवा ज्या सामाजिक माध्यमं आहेत त्या समाज माध्यमांवरती आपण जेव्हा भाष्य करायला लागतो तेव्हा अनेक ट्रोल करणाऱ्या टोळधाडे आपल्याला तुटून पडताना दिसतात. हे लक्षात घ्या. हे पेड आहे. ज्या काळामध्ये इंग्रजांच्या काळात जशी पेड व्यवस्था होती तशीच व्यवस्था या लोकशाहीमध्ये, आजच्या स्वातंत्र्य अवस्थेमध्ये पेड व्यवस्था सुरू आहे.
आणि या पेड व्यवस्थेला जर आपल्याला नेस्तनाबूत करायचं असेल, नष्ट करायचं असेल, तर त्या पद्धतीनं तोच विचार जो महामानवांनी स्पृश्यता घालवण्यासाठी, जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी, ही विषमतेची गरीब दूर करण्यासाठी, दीनदलित अत्याचाराने पीडित असणाऱ्या शोषण व्यवस्थेमध्ये कुंठित राहणाऱ्या समाजासाठी जे त्यांनी बलिदान दिलेलं आहे, आज क्रांती होताना दिसत नाही. भूतकाळातल्या महामानवांचा इतिहासामध्ये अभ्यास केला जातो, मात्र तुम्ही आम्ही सांगा नतमस्तक होईल असे चरण नाही आणि नतमस्तक होईल असं मस्तक नाही. म्हणजे ही वर्तमान अवस्था आहे. एखादा चारित्र्य संपन्न माणूस तुमच्या आमच्या समोर दिसेल की नाही हा नकारात्मक भूमिका नाही. तुमच्या आमच्या भोवतालीच काय तुम्ही आम्ही आरशात बघितलं तर तुटलेली मान आणि वाकलेला पाठीचा कणा तुम्हाला दिसतो की वास्तव नाकारून चालणार नाही. या सगळ्या व्यवस्थेचा जर विचार तुम्हाला मला करता आला तर मला वाटतं की महामानवांच्या विचाराच्या अनुषंगाने फलित फार महत्वाचा आहे. या अनुषंगाने की ज्या ठिकाणी विचार महत्वाचा असतो तो विचार आपल्या ठिकाणी आणून तो आचरणात आला पाहिजे आणि तो आचरणात आणून नाही. साने गुरुजींचं एक सुंदर उदाहरण आहे. साने गुरुजींच्या भारतीय संस्कृती या पुस्तकामध्ये बुद्धीची उपासना नावाचं चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये दिलेलं एक उदाहरण आहे. ते उदाहरण असं आहे की जातीचा उल्लेख करत नाही, पण ते चामडं बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाचा मुलगा, तो मुलगा इकडं तिकडं वापरत असताना त्याच्या पायाला पोरायला लागतो. तो अनुमानित फिरतोय आणि तो आपल्या बापाला घरी आल्यानंतर म्हणतो की आपल्याकडे इतकं मोठी चामड्याची कंपनी आहे, तर मी जिथं जिथं जातो तिथं तिथं तुम्ही मला हे चामडा अर्पून द्या ना, म्हणजे माझे पाय पोळणार नाही. त्या बापाने दिलेलं उत्तर फार समर्पक आहे. तो असं म्हणाला की फक्त तुझ्या पायात तू चप्पल घातली ना की तुला कधीच पोळणार नाही. म्हणजे ही जी पायात चप्पल घालण्याची जी भूमिका आहे, म्हणजे बाजूचा समाज बदलला पाहिजे, भोवताली सगळं झालं पाहिजे, मात्र माझ्या पायात मी चप्पल घालायला तयार नाही. ही जी भूमिका आज आपण तुम्ही आम्ही फिरतो आहोत, ही भूमिका फार घातक आहे असं वर्तमान अवस्थेमध्ये कळत. म्हणून प्रत्येक ठिकाणी अनेक दृष्टिकोनातून आपल्याला जर लक्षात आलं तर नवी शोषण व्यवस्था येते आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मूलमंत्र दिला त्या मूलमंत्राला आपण फक्त भौतिक गोष्टींनी आपण अनुसरलेला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यांनी शिका म्हटलं, आपण आपली मुलं कॉन्व्हेंटला टाकली. त्यांनी शिका म्हटलं, आपली मुलं आपण वर्गात टाकली. त्यांनी शिका म्हटलं, आपण आपली मुलं क्लासेसला टाकली. हे शिका म्हटले का? त्यांना हे शिका अपेक्षितच नव्हतं. ते म्हणाले की या महामानवांच्या विचारांना, इतिहासातल्या, संस्कृतीतल्या सगळ्या घडामोडींना तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा. हे शिका, संघटित व्हा. तुम्ही आम्ही संघटित झालो. तुम्ही आम्ही बसवलेला पुतळ्याला तुम्ही हलवलं की आपण संघटित झालो, तिथं आंदोलन करायला उभे राहिलो. तुमच्या आमच्या कॉलनीत कुठे दंगामस्ती झाली, दंगा करणारा कोण आहे, कुठल्या जातीचा आहे बघायचं, त्याच्या विरोधातील जात कोणती, त्यांनी एकत्र यायचं, आपण संघटित झालो. कुठे काही कोणी एक नेता उभा राहिला असेल, तो कुठल्या जातीचा आहे, अमक्या जातीचा आहे, त्याला पुरस्कार मिळाला असेल, कोण कुठल्या जातीचा आहे, अमकाय, आपण तिथं संघटित झालो. शिका म्हणजेच इतिहास, संस्कृतीचा अभ्यास करा, विचारांचा अभ्यास करा. संघटित व्हा म्हणजे कुठे संघटित व्हा? जिथं अन्याय होत असेल, जिथं अत्याचार होत असेल, जिथं शोषण होत असेल, जिथं पेडल्या जात असाल, जिथं अन्याय तुमच्यावरती होतोय, तुम्ही नाडल्या जाताय, तुमचं शोषण होतं, त्या ठिकाणी संघर्ष करा. संघर्ष कुठेही बाही वर करून, स्वतःची असते ना बाही वर करून, हा संघर्ष नाही. हा संघर्ष या व्यवस्थेच्या बदलू पाहणाऱ्या सगळ्या सिस्टीम्स बदलतात. म्हणजे येणारा पुढचा काळ काय असेल तर भांडवलशाही प्रचंड मोठ्या प्रमाणात, गुलामगिरी तुमच्या आमच्या घरात लागू पाहणार, तुमच्या आमच्या घरातल्या सामान्य वर्गात जगू पाहणाऱ्या लोकांना गुलामगिरी पुन्हा सोसावी लागेल. नवी विषमता पुढे येणार, भांडवल विरुद्ध दारिद्र्य या व्यवस्था पुन्हा येणार आहे. मग याच्यासोबत संघर्ष करायला तयार व्हा. हा संघर्ष फार महत्वाचा आहे. म्हणून या सगळ्या विचारांचं जर आपल्याला लक्षात आलं तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल, वार कर डोक्यात माझ्या ठेवण्या शाबूत घर, वार कर डोक्यात माझ्या ठेवण्या शाबूत घर, बंदूक घे किती दातू उभा नवा दाभोळकर. कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश, दाभोळकर ही सगळी जी माणसं होती, जी विचार करणारी होती, ज्ञानसूर्य तेजवणारी होती, यांना संपवण्याचं काम केलं. मी तुकोबा माणसांच्या आत पेरीत चाललो, मी तुकोबा माणसांच्या आत पेरीत चाललो, धर्म खोटा ठरण्याआधी तू मला ठार कर. पुस्तकाच्या मस्तकाच्या नेबुडाशी एकदा, पुस्तकाच्या मस्तकाची नेबुडाशी एकदा, येथील शाहू फुले आंबेडकर, आडवे येथील शाहू फुले आंबेडकर. म्हणजे हा संघर्षाचा इतिहास आहे.
या विचारातून तुम्हा आम्हाला महामानवांच्या विचारातून लिहिणार आहे. म्हणजे किती येऊन द्रोणाचार्य काळ आता थांबणार नाही. किती येऊन द्रोणाचार्य काळ आता थांबणार नाही. नवा एकलव्य येतो आहे, दान अंगठ्याचे होणार नाही. नवा एकलव्य येतो आहे, दान अंगठ्याचे होणार नाही. आपण 20 सेकंदाचे सभेचे गुलाम झालेलो आहोत आणि युट्यूबवरच्या 15 मिनिटाच्या पलीकडे आपण बघू शकत नाही. ज्ञान, भंडार, इतिहास पूर्णपणे आपल्याकडे आहे. मात्र हा जो विचाराचा लोणी आहे हा कुठेतरी अशा व्याख्यानातून सातत्यानं जगद्गुरु तुकोबा व्याख्यान मला चालवते आहे. खरं तर हे जे करून काढतात शब्दांनी जागा त्यांचा क्रियेशी संबंध नसतो असं म्हटलं जातं. क्रियेशी संबंधित असतात, हे फक्त काम करत असतात. बोलता गोड वाटे काही करता वीर पाटे असं म्हणणार हा विचार तुमच्या आमच्या समोर आहे. पण आज अंबडसारख्या शहरामध्ये ही एकत्र कुटुंब एकत्र येऊन हा विचार ऐकता आहे आणि मराठा सेवा संघ हे काम करत आहे. पाठीमागे एखाद्याचं नाव घेणं हे कधी चांगलं असतं. संदीप जाधव सरांनी हे वैभव आणि त्यांच्यासोबतच्या टीमने हे वैभव या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आणि ही परंपरा तुमच्या आमच्या सोबत ती घालून दिलेली आहे. हा विचार तुमच्या आमच्या मनात पेरण्याचं काम सातत्यानं करत आहे. चौथं पुष्प या ठिकाणी म्हटलं आहे. उद्याही व्याख्यान मला मोठी होणार आहे. भारतभरातल्या अनेक विचारवंतांना आपण ऐकणार आहोत आणि नव्या विचाराची दिशा मिळणार आहे. फक्त विनंती एक असेल की माझ्या मुलाला मी सोबत घेऊन आलो तसं उद्या किंवा येणाऱ्या व्याख्यानाला तुम्ही तुमच्या मुलांना थोडंसं अभ्यासात 3 तास 2 तास बाजलं केलं तरी चालतं, काही फरक पडत नाही. एका दिवसात मी म्हणणार नाही की कलेक्टर होतील, UPS होतील, डॉक्टर इंजिनियर होतील, पण ती माणूस झाले तर फार बरं होईल असं या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. थांबतो झाड झुलते झाड झालो एक मल्हाराचा आषाढ झालो पैसे चांगले दादा तर माझ्या मोठी आम्ही शेतात झालो मला या ठिकाणी बोलवलं आणि सन्मान केला. आपण ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. ज्योतिबाचा एक विचार मला या ठिकाणी सांगावा असं वाटतं. ज्योतिबा या ठिकाणी असं म्हणतात की गुलामाला गुलामीची जाणीव झाल्याशिवाय तो गुलामी विरुद्ध बंद करून उभा नाही. त्यामुळे सर्वप्रथम त्याला गुलाम व्हायची जाणीव करून सर आज आपण या मौलिक विचारानं शाहू फुले आंबेडकरांचे विचार काय आहेत आणि त्यांना समाजाची गरज काय आहे याची खऱ्या अर्थानं जाणीव आज आपल्या व्याख्यानमालेच्या चौथ्या पुष्पाच्या माध्यमातून आमच्या वर्गासाठी करून दिली आणि अतिशय मौलिक पद्धतीनं जसं आई आपल्या लेकराला त्याच्या भाषेत समजावून सांगते म्हणजे त्या पद्धतीनं सर आपण शाहू फुले आंबेडकरांचे विचार त्यांना समाजाला असलेली गरज आपण या ठिकाणी व्यक्त केली. शिका, संघटित आणि संघर्ष करा या वाक्याचा खरा अर्थ सर आम्हाला आपल्या माध्यमातून या ठिकाणी समजला आणि आजच्या विषयाला आपण खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं या ठिकाणी काम केलं. आपले विचार आमचे अंमलवासी नक्कीच आज आम्हाला पाहिजे आपण या ठिकाणी देतो. या कार्यक्रमाच्या अनावरणाला आपल्याकडून एक सन्मान या ठिकाणी करायचा लावलेला आमच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष यांच्यासोबत आलेले आणि जिल्हाभर सेवा संघाच्या कार्यक्रमाने आमचे मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष सन्मानित गणपती जगदाव सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तालुक्याचे कार्याध्यक्ष सन्माननीय राजेंद्र धाये सर आणि कार्यक्रमाचा वेळ भरपूर झालेला आहे तरीही कार्यक्रमाचा अपरिहार्य भाग म्हणून या कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप करण्यासाठी आपल्या जिल्ह्याचे सन्मानित जिल्हाध्यक्ष विनंती करतो की आपल्या कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप मराठा सेवा संघ अंबड संचालित जगद्गुरु तुकोबा व्याख्यानमाला पृष्ठ 4 आणि यासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित शशिकांत पाटील सर प्रमुख व्याख्याते तसेच योगायोग जिल्हा अध्यक्ष जगद्गुरु तुकोबा साहित्य परिषद जालना तसेच प्रमुख अतिथी कापसे सर या व्याख्यानासाठी उपस्थित सर्व मराठा सेवा संघाचे पदाधिकारी उपस्थित समारंभ अतिशय हृदयस्पर्शी विचार या ठिकाणी पाटील सरांनी व्यक्त केले. बऱ्याच वेळेला आपण व्याख्यानाला जातो, व्याख्याता फक्त आपल्याला ऐकवतो. या ठिकाणी सरांनी आपल्याला जागा करण्याचा प्रयत्न केला. विचार
करायला भाग पाडलं. महापुरुष हे जाती जातीत विभागले गेले. जातीवाद अजूनही आपल्यामधून कमी झाला नाही. यावरही सर महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती सध्या आहे की महापुरुषासमोर महापुरुषाचे पुतळे उभे करून जाती जातीत दंगल करण्याचा प्रयत्न आज संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी सुरू आहे. काही वाचाळवीर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल काय बोलत आहे हे सगळं आपण ऐकतो. सरांनी सांगितलं नक्कीच हे कुठेतरी एक पूर्वनियोजित पद्धतीने सुरू आहे. या गोष्टी अनावधानाने किंवा अविचाराने सुरू आहे असं तरी सध्याची परिस्थिती ही दिसत नाही. परंतु हे होण्याचं कारण सरांनी देखील या ठिकाणी अधोरेखित केलं की महापुरुषांचे विचार हे फक्त या ठिकाणी पुस्तकांपुरते किंवा बोलण्यापुरते या ठिकाणी मर्यादित राहिले आहेत. जयंती आली की ती फक्त डीजे लावून साजरी करणं, परंतु त्या महापुरुषांचे विचार कुठेतरी लागू ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी नियोजित पद्धतीने सध्या सुरू असल्याचं कळतं. मराठा सेवा संघ नेहमीच एका विचाराने चालत आलेला आहे. महापुरुषांची जयंती ही डीजेवर नाचून नाही तर वाचून साजरी आपण या ठिकाणी केली पाहिजे. आणि त्याचा धागा घेत या ठिकाणी मराठा सेवा संघ अंबड यांच्याकडून आज हे व्याख्यानमालेचं 4थं पुष्प या ठिकाणी आयोजित केलं. अभिमानाने सांगावंसं वाटतं की आपल्या त्या कर्तृत्वामुळे आपण या ठिकाणी वसतिगृह उभं केलं. वसतिगृह उभं करूनच न थांबता आपण ही व्याख्यानमाला अविरतपणे चालू ठेवली. आपल्या या व्याख्यानमालेचं कौतुक महाराष्ट्रभर या ठिकाणी होत आहे. नक्कीच साहेब सुद्धा मागच्या वेळी त्यांनी आष्टी येथे झालेल्या कार्यक्रमात आपल्या आंबडचं आवर्जून उदाहरण देत आंबडच्या धर्तीवर सेवा संघाचे सर्व वसतिगृह चालले पाहिजे असा आग्रह या ठिकाणी त्यांनी सर्वांनी आग्रहाने सांगितलं. मित्रांनो, आपल्या या कामगिरीबद्दल किंवा आपल्या या चालू असलेल्या व्याख्यानमालेबद्दल आपलं जिल्हाध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा अभिनंदन करतो, आभार करतो. यानंतरही आपलं हे व्याख्यानमालेचं स्वरूप अविरतपणे चालू राहील. आजचाही 4थं येणाऱ्या काळात 400 आणि 4000 पुष्प आपल्याकडून या ठिकाणी होतील अशी अपेक्षा जिल्हाध्यक्ष नात्याने व्यक्त करतो आणि माझा अध्यक्ष समारोप या ठिकाणी थांबवतो. हे सर्व देश कार्यक्रमाला बराच वेळ झालेला आहे आणि आपण अगदी थोडक्यामध्ये जिल्ह्याच्या कार्यकारिणीचे, तालुक्याच्या कार्यकारिणीचे, एकंदरीत मराठा सेवा संघाच्या कार्याचा आपण अध्यक्ष समारोपामध्ये आढावा घेतला. धन्यवाद. आभार वेगळा न मानता आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला आणि या जगद्गुरु तुकोबाराय व्याख्यानमालेच्या 4थ्या पुष्पाचे आपण सर्वजण साक्षीदार झाला आणि मौलिक विचार आपण या ठिकाणी ऐकले. आपण सर्वांचे मी मनपूर्वक असे धन्यवाद व्यक्त करतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संघाचे संतोषजी मिसाळ सर, त्याचप्रमाणे प्रमुख व्याख्याते श्री शशिकांत पाटील सर, सिद्धजी कापसे सर आपण या ठिकाणी उपस्थित राहिला, संबोधित केलं. स्वामी फुले आंबेडकरांचे विचार या ठिकाणी प्रकट केले. आपली परत एकदा सेवा संघाच्या कार्यकारिणीच्या वतीनं मनपूर्वक असे आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. आणि हा जगद्गुरु तुकोबाराय व्याख्यानमालेचं 4थं पुष्प या ठिकाणी संपन्न झाला असा अध्यक्षाच्या वतीने जाहीर करतो. एक महत्त्वाची सूचना आहे, यानंतर प्रीतीभोज या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. तुम्ही जेवण केल्याशिवाय जाऊ नये. आणि एक नवीन परंपरा, नवीन आम्ही या ठिकाणी एक परंपरा सुरू केली आहे की असं म्हणतात की फुकटचं कधी कोणाचं घेऊ नये आणि म्हणून पूर्ण फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी आपण बाहेर जेव्हा प्रीतीभोज करताल तेव्हा या मराठा सेवा संघाची मराठी संघ आपलं योगदान म्हणून आपल्या इच्छेनुसार 10 रुपये 20 रुपये आपल्या देण्याची सवय आपल्याला लागावी यासाठी बाहेर शिवदान पेटी ठेवलेली आहे. आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपण त्या ठिकाणी शिवदान द्यावं अशी आपल्याला आयोजकाच्या वतीने विनंती करतो आणि हा व्याख्यानाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असेल.